ते 3 ते 4 दिवस झाले उपाशी आहेत। याचं प्रशासनाने कुठेतरी गांभीर्याने विचार करून शेतकऱ्याच्या या मागणीला प्रतिसाद द्यायचा आहे। पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे सावरगावचा पाझर तलाव असेल किंवा गंजेवाडीचा पाझर तलाव असेल, दोन्ही ओव्हरफ्लो होत या सांडीमधून भरपूर पाणी वाहत आहे। काल 2-3 शेतकरी प्राणानं मुकलेले आहेत वाहून जाण्याच्या त्याच्यात, परंतु सर्व गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांच्या कुणाचा शर्ट हाताला लागला, कुणाचा बने हाताला लागलं, त्यामुळे ते गवले आणि आपले प्राण वाचलेत। तरी प्रशासनाला विनंती आहे, आमच्या या मागणीला सगळ्यांनी मान देऊन या पुलाची उंची वाढवून जेणेकरून जो शेतकऱ्या होणारा अन्याय आहे किंवा त्यांची गुरंढोर आहे त्या गुरंढोरांचा चाराचा बंदोबस्त करून या पुलाची उंची वाढवून आमच्या मागणीची तात्पर्याने पूर्तता करावी अशी जळकुटवाडी गावच्या वतीने मी सगळ्या प्रशासनाला विनंती करत आहे। आणि प्रशासनाला अजून एक विनंती आहे की सावरगाव आणि वडगाव हा रोड, वडगाव पाशी एक ओढा आहे, तिथील देखील पूल खचलेला आहे किंवा त्याची हाईट कमी असल्यामुळे तो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।